हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आज थोडंफार टाईम होतं माझ्याकडं, तर म्हटलं चला व्हिडिओ शूट करावा. आणि आज ना मी कुणालला घेऊन बाहेर चाललो पार्कमध्ये. तर म्हटलं चला तुम्हाला पण घेऊन जातो आणि छान असे व्हिडिओ म्हणजे बनवतो आणि तुमच्याबरोबर पण शेअर करीन. चला मग जाऊया आपण. चला मग जाऊया. आणि कुणाल ना पुढं गेलाय, कारण त्याची फ्रेंड होती त्याच्याबरोबर तो गेलाय पुढं. आपण पण जाऊया चला. आता आम्ही आलोय पार्कमध्ये आणि अर्नवला कुणाला एवढी एक्साइटिंग झाल्या ना की तो थांबतच नाही. आणि चला मग आता कुणाला हे पार्कमध्ये छान आता त्याची एन्जॉय चालू आहे बघा तुम्ही. चला मग आता तो खेळतोय. करा ब्लॉग कंटिन्यू. आणि इथं ना खूप मोठं पार्क आहे आणि पार्कच्या एका कोपऱ्यामध्ये रॅबिट वगैरे ठेवले आहेत. मुलांना छान वाटतं बघायला वगैरे. तर बघा आता इथं खेळून झाल्यानंतर थोडा वेळ कुणाल म्हटला चल मम्मा मला रॅबिटकडे वगैरे जायचं आहे. तर आता इथं आला आहे कुणाल त्यांना गवत वगैरे खाऊ घालण्यासाठी. आणि गवत वगैरे तर इथं काही मिळालं नाही आम्हाला. तर तिथं एक झाड होतं, त्या झाडाची एक फांदी वगैरे मी त्याला दिली आणि इथं आता ते रॅबिट खात आहेत. आणि कुणालला ना त्यांना हे चारायला वगैरे खूप छान वाटतं. आणि बघा इथं किती छोट्या छोट्या मुलांची गर्दी आहे, कारण छोट्या सगळ्या मुलांना रॅबिट वगैरे बघायला खूप आवडतात. खूप छान वाटतं. आणि कुणाल कधी पण पार्कमध्ये आला ना इथं पक्का येतोच. आणि कुणालचं ना आता रॅबिटला गवत वगैरे चारून झालं आणि परत त्याचं खेळायचं चालू झालं. चला मग बघूया. ना पार्कमध्ये खूप अशी गर्दी आहे, कारण संध्याकाळच्या वेळेमध्ये सगळीच येतात इथं खेळण्यासाठी वगैरे. कारण दिवसभर तर मुलांना टाईम नसतो, तर संध्याकाळी वेळ सगळी येतात खेळण्यासाठी. तर बघा खूप अशी गर्दी आहे पार्कमध्ये. आणि ना आता थोडी थंडी कमी झाली आहे, त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं पार्कमध्ये वगैरे जावं, छान वाटतं खेळण्यासाठी. नाही तर बघा कुणाला आणि त्याची फ्रेंड आहे, दोघांची छान मस्ती चालू आहे. चला मग आता घरी जाऊन मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. आता जाऊया कुणाला घेऊन, थोड्याच वेळात घरी जाऊया आपण. कुणालला ना पार्कमध्ये आल्यानंतर जाण्याचं मनच होत नाही. त्याला बघा किती वेळ झालं म्हणते मी चल जाऊया घरी, स्वयंपाक बनवायचा आहे. तर अजून काय त्याचं मनच होत नाही. तर म्हटलं चल जाऊया बाबा, कारण स्वयंपाक बनवायला पाहिजे, फौजींची नाईट ड्युटी वगैरे असेलच. तर चला मग आता कुणाल जाऊया बाबू चला आता. आणि इथं ना त्याला छान वाटतं बसायला, इथं खेळायला लागलाय मस्त आता. चला मग जाऊया आता आपण घरी, आणि घरी गेल्यानंतर बोलते चला मग. आणि मी आता घरी आलो आणि बघा हलका हलका अंधार पडायला सुरुवात झालाय. आणि घरी आल्यानंतर पण कुणालचं अजून खेळायचं काही बंद नाही. आता इथं आल्यावर आणि खेळायला लागलंय. हे बाळा चल घरी चल पटपट. हा ठेव तिथंच, उद्या खेळायला होईल. हा इथं ठेव, इथं कूलरवरती ठेव. चला मग जाऊया आता. जाऊन स्वयंपाकाला घातलं पाहिजे पहिलं. फौजींची नाईट ड्युटी वगैरे असली तर वेळ व्हायला नको. सांगितलं नाही काय नाईट ड्युटी वगैरे आहे काय, पण स्वयंपाक करून बसलेलं चांगलं. चला लवकर पप्पा येतील थोड्या वेळात. आणि मी पार्कमधनं आले, त्याच्यानंतर थोडीफार स्वयंपाकाची तयारी केली. त्याच्यानंतर म्हटलं आता व्हिडिओ सुरुवात करूया. आणि कणिक वगैरे तर मी मळून गेली होती, तर कणिक थोडा वेळ भिजेल ना, त्यामुळं मी जातानाच पीठ वगैरे मळलं छान. आणि आज ना मला दम आलू बनवायचे आहेत. आणि मला याची रेसिपी माझ्या एक फ्रेंड आहेत UP साईडच्या, त्यांनी सांगितली होती. कारण त्यांच्या साईडला खूप दम आलू वगैरे खूप बनवतात. आणि त्यांनी मला एकदा दिली होती तर मला खूप टेस्टी वाटली. तर मी म्हटलं चला मी पण बनवेन, पण थोडंसं टाईम पण लागतं त्याला आणि टेस्टी आहे, खायला पण थोडा वेळ लागतो. चला मग मी आज तुमच्यावर दम आलू रेसिपी शेअर करते. आणि आता मी थोडीफार तयारी केली आहे, दाखवते तुम्हाला. चला मग.
आणि बघा दम आलू बनवण्यासाठी ना आपल्याला काय काय पाहिजे मी दाखवतो. थोडेसे खडे मसाले घ्यायचे, 2-3 तेजपत्ता, थोडीसं लवंगा, दालचिनी आणि ही काळी मिरी 2-3 घेतली आहेत. जास्त पण नाही घेतली कारण तिखट असतं त्यामुळं. आणि इथं बघा हा मी कांदा घेतला एक, त्याच्यानंतर थोडंसं लसूण घेतलं आहे आणि आता हिरवी मिरची, आलं आणि इथं थोडं 4-5 काजू घेतलेत आणि एक मोठा टॅमॅटो घेतला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दही पाहिजे आहे, तर त्यासाठी मी इथं बघा दही पण घेतलं आहे अर्धी वाटी आणि एक असा मोठा कांदा पण कापून घेतला आहे. आणि इथं बघा हे बटाटे वगैरे पण मी थोड्या वेळापूर्वी शिजवून गेली होती, कारण बटाटे आपले थंड व्हायला पाहिजे होते त्यामुळे मी बटाटे पण शिजवून घेतले आहेत. तर बघा हे एवढं सगळं लागतं आपल्याला दम आलू वगैरे बनवण्यासाठी. तर बघून घ्या तुम्ही, दम आलू बनवण्यासाठी एवढं सगळे लागतात. चला मग आता आपण बनवूया. चला मग आता आपण दम आलू रेसिपी बनवायला सुरुवात करूया. आणि आता आपण जे आलं, लसूण, कांदा, मिरची, टमॅटो आणि खडे मसाले नंतर टाकायचे होते. तर आता हे सगळं आहे ना, हे सगळं आपण आता बारीक म्हणजे भाजून घेऊया लालसर कलरचं. आणि टमॅटो जरा थोड्या वेळानं टाकायचं, कारण टमॅटो लगेच असं हे होतात, वितळून जातात. तर कांदा वगैरे, आलं, लसूण, परत हिरवी मिरची, आपले काजू वगैरे आहेत ना, ते सगळे भाजून झाले की मग टमॅटो टाकायचं. थोड्या वेळात इथं मी प्लेट वगैरे झाकून ठेवली. तोपर्यंत थोडा टाईम होता तर म्हटलं चला बटाटे वगैरे सोलून घेऊया. चला मग बघा पुढली रेसिपी. आणि आता बघा आपला मसाला छान असा भाजून झालाय. थोडं म्हणजे जास्त लाल तर नाही करायचा, हलका हलका लाल करायचा. चला मग आता मी मिक्सरला बारीक करून घेते. बस. आणि ना ही बटाटे आहेत ना थोडी मोठी साईज आहे, ह्याच्यापेक्षा जर छोटी साईज मिळाली तर ती छान होती भाजी, पण मला काही मिळाली नाही त्यामुळे मी अशी मोठी मोठीच घेतल्यात. तर आपण यांना ना असं कट करूया, अर्धे अर्धे करून घेऊया. आणि आता ह्या बटाट्यांना ना असं असं आपण थोडंसं चम्मचनं असं हे करून घेऊया, होल बनवून घेऊया. ठेवा. आणि आता आपलं तेल गरम झाले ना, तर त्यात आपण हे सगळे असे बटाटे टाकून घेऊया आणि छान लाल कलर येईपर्यंत त्याला भाजून घेऊया आपण. चला मग मी आता भाजून घेते आणि दाखवते तुम्हाला. आणि आता हे आपले बटाटे आहेत ना, ते छान असे ब्राऊन कलरसारखे मी भाजून घेतले. आणि थोडा वेळ लागतो बटाटे वगैरे ही भाजून घ्यायला. आणि जास्त पण शिजवायचे नाही, थोडीशी कच्ची कच्चीच ठेवायची. जेव्हा आपण उकडतो ना तेव्हाच, त्याच्यानंतर आपण तेलामध्ये वगैरे फ्राय करतो तेव्हा ते आणि शिजून जातात. आणि आता इथं बघा तेलामध्ये जे खडे मसाले होते ना, तमालपत्री वगैरे मी घेतलेलं, ते सगळे खडे मसाले आपण तेलामध्ये टाकून घेऊया. त्याच्यानंतर कांदा आहे ना, तो पण कांदा जो बारीक बारीक चिरला होता तो कांदा आता भाजून घेऊया छान. आणि बघा इथं आपले खडे मसाले आणि कांदा असा छान भाजून झाला. त्याच्यानंतर आपण हा मसाला बनवला होता ना, तो मसाला टाकून घेऊया. आणि आता मी तो मसाला भाजून घेतला होता ना, तो आता इथं कढईमध्ये टाकला. त्याला आपण आता छान भाजून घेऊया. थोडंसं तेल सुटसपर्यंत भाजून घ्यायचं. चला मग भाजून घेते आणि दाखवते नंतर तुम्हाला. आणि आता मसाला पण भाजला. आता गॅस थोडा कमी करायचा, कारण आपण हे लाल तिखट, हळद आणि काश्मीरी पावडर आणि थोडीसं धना पावडर टाकला आहे, ते टाकून घेऊया. आणि आता गॅस कमीच करायचा, नाहीतर आपले मसाले आहेत ना ते जळून जातात. तर चला आता ह्यांना छान असं भाजून घेऊया मसाल्यांना. आणि आता हे दही आहे ना, दही घेतलं त्याला छान असं फेटून घेऊया, कारण त्यात गाठी वगैरे असतात ना, त्यामुळे असं छान फेटून घेऊया. आणि आता ही दही आहे ना, ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि दही टाकणं ना खूप महत्त्वाचं आहे, कारण दम आलूमध्ये दही टाकणं गरजेचंच आहे. जास्त नसतं तर चालेल, पण थोडं जरी असलं तर दही टाका, छान लागते टेस्ट. आणि आता दह्याच्या ना गाठी वगैरे बनू नये, त्यामुळे दह्याला चांगलं असं हलवून घेऊया, चांगलं मिक्स. आणि बघा असं दही ना छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया, छान असं हलवून घ्यायचं. आणि आता आपला मसाला तयार आहे. आणि मी थोडीशी अशी म्हणजे गिरवी टाईप बनवते, त्यामुळे थोडंसं गरम पाणी टाकायचं. आणि आपलं हे मिक्सरचं भांडं आहे ना, त्यातच मी पाणी घेतलंय. तर आता मी थोडं पाणी टाकून घेते. आणि त्याच्यानंतर आपले हे बटाटे आहेत ना, जे आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले होते, ते पण आता टाकून घेऊया. छानसं असं हलवून घेऊया.
चला मग आता थोडा वेळ झाकून ठेवूया, थोडं शिजून दे, त्या बटाट्यामध्ये मसाला वगैरे जाऊन दे, त्याच्यानंतर मी दाखवते तुम्हाला. चला मग आता आपली भाजी छान शिजल्या. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया, कारण कोथिंबीर टाकल्यावर छान दिसते, फ्लेवर मस्त येतो. तर चला बघा आपले दम आलू रेसिपी एकदम छान अशी तयार आहे. चला मग आता माझी दम आलूची रेसिपी तुम्हाला मी दाखवली. कशी वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि तुम्ही पण करा आणि तुमच्या घरच्यांना खायला घाला. चला मग आता मला चपाती वगैरे बनवायची आहे. फौजी आले आहेत, फौजींची नाईट ड्युटी वगैरे आहे, त्यामुळे मला आता चपाती भात वगैरे पटपट बनवते. आणि असं काय बनवायचं असलं ना खूप वेळ होतो, आणि जसं मला जमतं तसं मी तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे. कारण मोबाईल स्टँडवर वगैरे लावून मला रेसिपी दाखवता येत नाही. तर फौजी आले, फौजीने थोडंसं मला हेल्प केली शूट घ्यायला, अण्णानं थोडी हेल्प केली, आणि अशा प्रकारे मी तुमच्यासोबत ही दम आलूची रेसिपी दाखवली आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये या अशा रेसिपी जास्त बनत नाहीत. मी तरी या माझ्या सासरमध्ये आणि माहेरमध्ये दोन्हीकडे पण कधी सुद्धा दम आलूची रेसिपी बनवली नव्हती. पण मी इथं बाहेर आल्यानंतर खूप अशा गोष्टी शिकलो आहे. कारण वेगवेगळ्या राज्यांची लोक राहतात बरोबर, तर त्यांच्या तिकडली वेगवेगळ्या रेसिपी असतात, तर मला शिकायला खूप आवडतं. चला मग मी त्यांच्याकडून ही रेसिपी शिकून घेतली. आता बघूया कशी लागते, फौजींना मुलांना आवडते की नाही. चला मग मी आजचा व्हिडिओ माझा इथंच संपवते, आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र.